मी तू हा आता काय तुम्ही 29शी ज्यावेळी- आशा सोडली आहेत का? मी आता आशाच सोडलेली आहे, कारण काही होणारच नाहीये असं दिसतंय. तुम्ही या नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील ना, आता निकाल जाहीर होतील त्यावेळी कशाचा पाऊस पडला हे तुम्हाला कळेल. किंवा तुम्ही जाऊन आता 20 तारखेपर्यंत तुम्ही जाऊन सर्वे करा की कुठे काय काय खर्च कोणी कोणी केले. एवढं जर प्रचंड पाऊस पडण्याची ताकद ज्यांच्यात आहे आणि समाजी त्यांना त्यांच्या इन्फ्लुएन्स खाली जात असेल, तर समोरची लोक काय करणार करून करून? 2-4 जागा इकडे नाही तर तिकडे निवडून येणार, ह्याच्या पलीकडे नथिंग मोर विल हॅपन. मी तुम्हाला आता तुम्ही मला म्हणाले यांनी आशा सोडली, एडिंग चालू होईल, हे जयंत पाटलांनी आशा सोडली, हे सगळं आता चालूच झालं असेल, केलं असेल तुम्ही चालू. त्यात तुमचं गाणं सुद्धा प्रचंड आशावादी असं आहे. पण हा ते तर गाणं आहेच, पण तरी देखील आशावादी आहे. म्हणजे तुम्ही आमच्या आशा आणि आशावादीपणाचं हाईट बघा किती आहे. पण हे रियालिटी आहे. तुम्ही काही विचार सांगायला गेला तर विचारापेक्षा महात्मा गांधींना जास्त महत्व हा देश द्यायला लागलेला आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. तरी म्हणजे तुम्ही प्रचंड काम केलं तरी इट कम्स डाऊन टू दिस ओनली अल्टिमेटली. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सांगतोय, मी तुम्हाला आता पण मी कुणावरही आरोप केलेला नाहीये. मी तुम्हाला शेवटचा प्रश्न, तुम्ही पर्सनल तुमचं मत काय आहे ते उत्तर हो किंवा नाही मध्ये द्यावं ही अपेक्षा करते. आम्ही कोणीही ते राष्ट्रवादी काँग्रेसचं मत आहे, अवघड प्रश्न विचारू नका मला. ते राष्ट्रवादी काँग्रेसचं मत आहे असं आम्ही मानणार नाही, ते तुमचंच पर्सनल आहे असं मानणार. पण एकंदरीत तुमचा अनुभव लक्षात घेता तुम्हाला वाटतं का की लाडकी बहीण योजना ही कंटिन्यू व्हायला हवी, होय की नाही? होय, गरीबातल्या गरीब महिलेला व्हायला पाहिजे, पण आत्ताच्या फॉर्म मध्ये नको. नाही आत्ताचाच फॉर्म आहे ना तो. गरीबातल्या गरीबाला नाही. आय एम नॉट सेइंग की फॉर्म चेंज करा. मी म्हणतोय की टार्गेट जो आहे, टार्गेट म्हणजे लाभार्थी जे आहेत ते गरीब घरातले असावेत. शेतकरी कर्जमाफी सरकार खरंच इम्प्लिमेंट करू शकणार आहे का, होय की नाही? तशी परिस्थिती आहे का आपली? परिस्थिती आजची आकडेवारी बघितली तर परिस्थिती नाही आहे. पण पॉलिटिकल किंमत म्हणून जर ठरवलं राज्यकर्त्यांनी तर ते देतील. किती खर्च आहे आता? हे 1,78,000 कोटीची डेफिसिट झालं, एक 40-35 हजार कोटी रुपये खर्च झाले की हे 2 लाख कोटीवर पोचेल. पण अनाऊन्स केलं तर लोकांना थोडंसं मदत होईल, त्यामुळं त्यांची इच्छा असेल तर ते करू शकतील. बोजा थोडा वाढेल. 1,78,000 कोटी मायनस आहेच, आपण 2 लाख कोटी मायनस होईल, त्यात विशेष काय आहे? आता एवढ्याची जर काही वाटत नसेल तर त्या 30,000 कोटीबद्दल तर कशाला चिंता करायची? दोन्ही राष्ट्रवादींनी एक व्हायला हवं का, होय की नाही? मी याच्यावर काही बोलू शकत नाही, कारण नाही, मी तुमचं पर्सनल मत, तुम्ही मत मांडालच ना, तुमचंही काहीतरी पर्सनल मत नाही, मी नाही बोलणार याच्यावर, कारण याची परत दुसरी हेडलाईन चालू होईल. बरं, शेवटचा प्रश्न. हा, नाही, या बाबतीत प्रचंड आशावादी नाही का? या बाबतीत त्या गाण्याप्रमाणे प्रचंड आशावादी नाही का म्हटलं? याचं उत्तर मॅडमने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. या प्रश्नाचं उत्तरच माझ्याकडे नाहीये आणि मी या प्रश्नाचं उत्तर हुडकण्याचा प्रयत्नही केलेला नाहीये. त्यामुळे आमच्या पक्षाची श्रेष्ठी आणि दुसऱ्या पक्षाची श्रेष्ठी यांच्यात काही संवाद झाला असेल तर मला माहीत नाही. त्यामुळं मी नाही म्हणणं अवघड, होई म्हणणं अवघड. मी अनभिज्ञ आहे. सध्या मी नगरपालिकेच्या निवडणुकीतून आत्ता बाहेर आलोय. बरं, आम्ही मान्य करू तुमचं उत्तर. असं आहे की जर मुंबईमध्ये ठाकरे आणि काँग्रेस हे वेगवेगळे लढले आणि एकाबरोबर जाण्याची वेळ आली तुमच्या पक्षावर, तर कोणाबरोबर जावं? काँग्रेस बरोबर की ठाकरेंबरोबर? अशी वेळ येऊ नये अशी माझी इच्छा आहे. आलीच तर नाही, ते परत पक्षाचा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे तुमचं धोरणात्मक personal निर्णय घोषित करायचा अधिकार मला नाही आणि मी पर्सनल मत, पक्षाच्या धोरणाविषयी मी पर्सनल मत असं जाहीर फोरमवर व्यक्त करणं
पक्ष मला नोटीस काढेल आणि कारण दाखवा नोटीस येईल, मला विचारतील तू का असं बोललास. धन्यवाद मी जयंतराव. लहान माणूस आहे, मला गरीबाला काय अडचण येतात तर तुम्ही मला काय काय जयंतराव कळतच नाही. तुम्ही म्हणजे हे जे बदललेल्या जयंत पवार पाटीलांचा जो आज ही जी मुलाखत मी घेतली ती खरंच माझ्यासाठी सुद्धा खूप आगळी वेगळी होती आणि मला वाटतं की मी ताई फॅक्ट सांगतोय, ग्रासरूटला काय आहे हे सांगतोय. आणि आम्ही हरलेल्या मनस्थितीत आहोत असं नाहीये, पण मी फॅक्ट सांगितले की आज ग्रासरूटला ही परिस्थिती आहे आणि प्रचंड वेगळी परिस्थिती. आपण जी इथं बसून चर्चा करून मोठमोठी तत्व जरी केली तरी एखाद्या नगरपालिकेतली अवस्था, एखाद्या तालुक्यातली अवस्था ही प्रचंड वेगळी असू शकते. त्यामुळं त्याच्यावर काही भाष्य करू शकत नाही असे काही ठिकाणी आहेत. आता निवडणुका परत जिल्हा परिषदेच्या आहेत. आमचा पक्ष पूर्ण ताकदीनं लढेल असा माझा विश्वास आहे. जिल्हा परिषदा, महापालिकेतही लढतील, पण दोन पक्ष एकत्रित येणार की नाही याच्याविषयी मी अनभिज्ञ आहे, त्यामुळे मी कसं काय बोलू शकतो. धन्यवाद जयंतराव, आपण आलात, विजनमध्ये सामील झालात, विजन मांडलीत, सरकारनं काय करायला पाहिजे होतं, काय केलं नाही हे सांगितलं. बघूया यावर सरकार सुद्धा काय उत्तर देतं. पण आपण आलात, आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, नमस्कार. आणि यानंतर मी एबीपी माझाच्या एक्झिक्युटिव्ह एडिटर सरिता कौशिक मॅडम यांना विनंती करतो की जयंत पाटील यांचा आपण सत्कार करूया त्यांच्या प्रमाणे. माझा महाराष्ट्र माझं विजन प्रेझेंटेड बाय धरती ॲग्रोकेमिकल्स, पार्टनर्ड बाय नोवा अँड कंपनी, गुरुकुल गोखळी इंदापूर आणि रूपमाता उद्योग समूह. या कार्यक्रमात मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं